याच्यामध्ये अशोक काकडे साहेब यांनी याचं पूर्ण इतिहास लिहून काढण्यासाठी श्री संदीप जे काळे यांना पाचारण करून त्यांच्याकडे ती धुरा दिली आणि त्यांनी यशस्वी भव हे पुस्तक लिहिलं। खूप छान, म्हणजे एखाद्या अधिकाऱ्याला वाचल्यापर्यंत आणि आपण कसा अनुभव घेतला, सारथीमधनं आपण कसं निर्माण झालो, MPSC झाले, UPSC झाले, IRS झाले, IFS झाले आणि प्रत्येक डिपार्टमेंटच्या कार्यालयामध्ये पाहिलं तर सारथीमधनं आम्ही बाहेर पडलो, आम्ही सारथीचे विद्यार्थी आहोत अशीच जाणीव होते। त्याचबरोबर संदीपजी काळेंनी जे पुस्तक लिहिलं ते जे मी वाचलं तर मराठा समाजातील कुणबी मराठा मागासलेली जी विद्यार्थी आहेत, आर्थिकदृष्ट्या मागासलेली, त्यांना न्याय मिळण्याचं काम ह्या पुस्तकाच्या वाचनामधनं मिळतं। आणि हे पुस्तक केवळ राज्यपातळीत अधिकाऱ्यासाठी नसून हे पुस्तक सर्वांगीण विकासासाठी आहे। जे काही उद्योजक घडतील सारथीमधनं त्यांच्यासाठी आहे। हे पुस्तक MPSCच्या परीक्षेसाठी सुद्धा उपयुक्त आहे, जेणेकरून या समाजातल्या विद्यार्थ्यांना पण हे वाचण्यायोग्य आहे। हे पुस्तक उद्योजकांना पण मार्गदर्शन करण्या इतपत चांगलं आहे। अशी एक इच्छा आहे, माझी सूचना आहे की हे पुस्तक प्रत्येक विद्यालयामध्ये शिकवत असताना शाळेमध्ये सुद्धा उपयोगाला आणलं पाहिजे, जेणेकरून जे ऑफिसर्सने यशस्वीरित्या परीक्षा पास झाल्या त्यांना हे प्रेरणादायी पुस्तक ठरेल। या प्रेरणेमधून अजून सारथीमधनं विद्यार्थी घडण्यासाठी खूप मदत होईल अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे। आणि आपण या पुस्तकाचा महाराष्ट्र शासन किंवा शिक्षण संस्था आहेत त्यांनी हे पुस्तक मागवावं आणि आपल्या शिक्षण उपक्रमामध्ये सुद्धा त्यांना ते लेक्चरर्स असो, शिक्षक असो, 10वीच्या नंतरच्या विद्यार्थ्यांसाठी तर खूप उपयोगी पडेल। त्यांचं जीवनमान सुधारेल, ते यशस्वी होतील आणि हे यशस्वी भव पुस्तक मराठी, हिंदी आणि इंग्रजी तिन्ही भाषेमध्ये उपलब्ध आहे।